आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून माझ्या तिसऱ्या प्रतीचं दर्शन जुळ्या शहराच्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन पण आज आमदार माननीय आमदार गजानन भाऊ लवटे यांच्या हस्ते करून घेतलं। या पुस्तकाबद्दल सांगायचं आहे तुम्हाला की पुस्तक लिहिताना किंवा पुस्तक प्रकाशित करताना जे मेहनत लागते ते खूप जास्त असतं आणि ते पहिलं पुस्तक म्हटलं तर खूपच जास्त, साधारणतः 2.5 वर्ष मला त्या एका पुस्तकासाठी लागले, 2 वर्षापेक्षा जास्त। आणि सायकलने फिरणे, त्यावेळेस मी सायकलने फिरून लोकांकडे जाणे, लोकांकडून माहिती गोळा करणे, एका व्यक्तीकडं एका वेळेस भेटल्यानं होणार नाही, त्याला 2 वेळा 3 वेळा 4 वेळा भेटणे, त्याचा नंबर सेव्ह करणे, यादी बनवणे की आज कोणाला भेटायचं, आणि रोज साधारणतः 20-25 लोकांना भेटणे, रात्री 10-10 वाजेपर्यंत भेटणे, आणि हे भेटायला जाणे म्हणजे सायकलने फिरणे। तेव्हा गाडी नव्हती, 2010-11ची गोष्ट आहे। आणि पुस्तक रेडी झाल्यावर त्याचं प्रकाशन म्हणजे त्याचं प्रिंटिंग कुठून करायचं किंवा त्याची काही माहितीच नाही ना, खूप लहान वय। त्यानुसार मग 2013 मध्ये या पुस्तकाचं कंप्लीट झालं। मला एका लेखकाने सांगितलं, आपण कितीही माहिती गोळा कराल तरी अंजनगावची माहिती संपणार नाही, तुम्ही 10 वर्षे माहिती गोळा कराल तरी ते तुमची माहिती कंप्लीट होणार नाही, त्यामुळे तुम्ही आता याचं प्रकाशन करून टाका, असं एका लेखकाने सांगितलं। त्यानुसार मग त्या पुस्तकाचं जे आपण माहिती गोळा केली त्या गोळा केलेल्या माहितीचं प्रकाशन आपण केलं, आणि हे पुस्तक मला पडलं त्यावेळेस 190 रुपये एक पुस्तक, त्याचं प्रिंटिंग चार्ज होता 190 रुपये आणि त्याची प्राइस होती 100 रुपये। आपण ते विकलं 100 रुपयाला, आणि म्हणजे हे समीकरण एकदम लक्षात येत नाही की 190 ला प्रिंटिंग झाली आणि 200 पानांचं पुस्तक, आणि यांनी एवढ्या स्वस्त भावात कसं काही विकलं हा प्रश्न पडतो। परंतु त्या पुस्तकाला माझ्या जवळून 1 रुपयाही खर्च लागलेला नाही, फक्त माझी मेहनत गेली 2-2.5 वर्षाची, आणि मला काहीतरी नवीन बनवायचं होतं ते बनवलं। त्यामध्ये आपण अर्धा पेज 1 पेज जाहिराती घेतल्या, त्यामध्ये तहसीलदारांची जाहिरात आहे, पंचायत समितीची जाहिरात आहे, आणि सर्व दुकानदारांची जाहिरात आहे। जाहिरातीचे पैसे गोळा करून आपण त्या पुस्तकाचे पैसे भरले आणि पुस्तक प्रकाशित केलं त्या काळात, कारण की तेवढं आपण म्हणजे आपल्याकडे एवढी व्यवस्था नव्हती। आणि अंजनगावच्या किसनराव कविटकर सभागृह, अकोट रोडवर जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये एका भव्य प्रोग्राम मध्ये खूप मोठा कार्यक्रम त्यावेळेस माझ्या हातून घडला, माझे सहकारी त्यात होते, आणि तो कार्यक्रम म्हणजे खूप मोठा भव्य कार्यक्रम, जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते तो प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे पहिलं, आणि तो दिवसही तसाच चांगला होता। 15 ऑगस्ट 2013 या दिवशी याचं प्रकाशन झालं पहिल्या प्रतीचं। नंतर दुसरी प्रत आपण होळगावच्या रुद्राश्रमात 2016 मध्ये प्रकाशित केली। ते अशासाठी प्रकाशित केली की ते पुस्तक आपण लोकांना फ्री मध्ये वाटलं, म्हणजे लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना, आणि विद्यार्थी त्या पुस्तकाचा अभ्यास करतील आणि एक पेपर देतील। त्या पेपरची फी होती 50 रुपये, त्या 50 रुपयाच्या फी मध्ये पुस्तक फ्री देऊन टाकलं, आणि घरोघरी ते पुस्तक पोहोचेल, विद्यार्थी वाचतील, विद्यार्थी अभ्यास करतील। कशासाठी? एक्झामसाठी। एक जनरल नॉलेजचे पेपर घेतला आपण, आणि त्या जनरल नॉलेजच्या पेपरमध्ये प्रश्न जे येतील ते फक्त अंजनगावचे, बाहेरचे नाही। अंजनगावच्या प्रश्नांवर आपण एक्झाम घेतली, त्यासाठी ते दुसरी प्रत काढण्यात आली। आता ही तिसरी प्रत आहे, ही तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्टवर ऑनलाईन विक्रीला आहे, म्हणजे हे पुस्तक घ्यायला तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरज नाही। तेव्हा एखादा आर्मीमध्ये एखादा व्यक्ती काश्मीरमध्ये असेल, त्याला अंजनगाववरून ते पुस्तक न्यायची गरज नाही, तो आपल्या अंजनगावचा इतिहास तिथं वाचू शकतो, ऑनलाईन बुक करून तुझ्या घरपोच ते मिळेल। पूर्ण जगात कुठेही पुस्तक आता ऑनलाईन मिळू शकतो, अमेझॉन फ्लिपकार्टवर हे ऑनलाईन उपलब्ध आहे। जसं आपण एखादी वस्तू खरेदी करतो ऑनलाईन मध्ये, तसं आपल्याला हे पुस्तक ऑनलाईन मध्ये खरेदी करता येईल, आणि हे मुलांसाठी संधी आहे। म्हणजे माझा जो मागच्या 15-20 वर्षाचा अनुभव आहे पुस्तकांबद्दलचा, तो मुलांना ऑटोमॅटिकली मिळत आहे। माझे बरेच मुलं पुस्तक लिहिण्यासाठी तयारी करत आहेत। या वर्षात मी बोललो विद्यार्थ्यांसोबत, स्टाफ सोबत, की या वर्षात आपल्या कॉलेजचे 10-12 पुस्तकं प्रकाशित झाले,
मग ते जलचिकित्सेवर असतील, अग्निचिकित्सेवर असतील, मड थेरपीवर असतील किंवा आपल्या चिकित्सेवर असतील, वेगवेगळ्या उपचारांच्या चिकित्सेवर असतील, योगावर असतील, प्राणायामावर असतील किंवा मुद्रांवर असतील, कोणताही विषय घेऊन तुम्ही हे पुस्तक या पद्धतीचं प्रकाशित करू शकता. आणि तुमचं पुस्तक ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी, छापून देण्याची जबाबदारी माझी. तुमचं मॅटर काय टाकायचं ते सांगा, ते रेडी करून दे. म्हणजे हा अनुभव तुम्हाला डायरेक्ट मिळतो. आज दर्शन जुळ्या शहराच्या या पुस्तकाचं प्रकाशन झालं, आमदार साहेबांच्या हस्ते आपण प्रकाशित केलं. आणि आज जवळपास मे महिन्यात माझ्या दुसऱ्या पुस्तकाचं जलचिकित्सा या पुस्तकाचं काम सुरू आहे. ते पुढल्या महिन्यात उपलब्ध होईल, ते पण ऑनलाईन उपलब्ध असेल. जलचिकित्सा या नावाचं पुस्तक माझं लवकरच येणार आहे. ती हिंदीमध्ये आपण लिहितो, हिंदीमध्ये तयार करतो. त्यामध्ये हिंदी भाषा असल्यामुळे पूर्ण भारतभर ते विक्रीला उपलब्ध असते. आणि भारतभरातील लोक ते जलचिकित्सा म्हणजे पाण्यापासून कसे उपचार करायचे, पाण्याचे उपचार कसे असतात, त्याला हायड्रोथेरपी म्हटलं जाते इंग्लिशमध्ये. पाण्याद्वारे तुम्ही एखादा आजार कसा बरा करू शकता, हे त्यामध्ये पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ते मुलांच्या अभ्यासक्रमासाठी पण होते आणि जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचं पुस्तक असतं. आज महाराष्ट्र दिनानिमित्त एवढं सांगतो की महाराष्ट्र दिन हा असाच आपण साजरा नाही करत आहे. याला खूप मोठा इतिहास आहे. कामगारांनी जेव्हा मोर्चा काढला मुंबईमध्ये आणि त्यामध्ये 106 लोकांचं जेव्हा बलिदान झालं, त्या बलिदानाला आपण स्मरण करणारा हा दिवस आहे. आणि या दिवसाला आपण समजून घेणं महत्वाचं आहे. बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की फक्त आजच्या दिवशी झेंडावंदन होते आणि आपल्या गुणपत्रिका मिळतात. शाळांमध्ये तसंच वाटायचं, गुणपत्रिकेसाठी मुलं जायची. पण नाही, हा दिवस खूप महत्वाचा आहे. आपण मुंबईला आपण महाराष्ट्राच्या बाहेर करणार होतो किंवा आपणही बाहेर होतो. आपण आधी सुरुवातीला आपण एमपी मध्ये होतो, म्हणजे विदर्भ प्रांत हा एमपी मधलाच भाग आहे काही काळात. नंतर तो महाराष्ट्रात आलाय. त्यानंतर सौराष्ट्र वगैरे, त्यामध्ये मुंबई तिकडे गुजरातला जाणार होती, ते महाराष्ट्रात आली. आणि अखंड महाराष्ट्र हा जेव्हा बनला तो दिवस म्हणजे 1 मे 1960 या दिवशी त्याचं अखंड महाराष्ट्र हा बनला. आणि हे 16वं राज्य, भारताचं 16वं राज्य होतं. आजच्या दिवशी आता सरांनी सांगितलं की अस्वार सरांनी की सैनिकाने म्हणजे सैनिकांबद्दल, त्यांच्या ट्रेनिंग बद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये लोक कसे वाचू शकले असले, किती लहान आपण होऊ शकतो. म्हणजे मी 5.5 फुटाचा असेल आणि मी 1 फूटमध्ये कसा बसू शकतो, हे शक्य आहे. गोळी कशी येते ते पाहून. खूप महत्वाचा विषय होता, मी रेकॉर्ड करून ठेवला. त्यानंतर टोपरे सर यांनी म्हणजे मला त्यांनी जसं पाहिलं सुरुवातीपासूनचा सार त्यांनी त्यांच्या भाषणात घेतला की मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, नंतर भेटलो, काय माझ्याबद्दल त्यांना जे काही माहिती आहे ते त्यांनी त्यांच्या भाषणात विषय केली. बोंद्रे सरांनी आपल्या भाषणात महत्वाचे काही असे ठळक मुद्दे घेतले की ते आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत. सुरुवातीला अक्षय सरांनी भाषण दिलं ते नॅचरोपॅथी संदर्भात आणि प्रास्ताविक घेतलं त्यांनी. त्यानंतर आपले जे बाकीचे गेस्ट आहेत त्यामध्ये संजयराव येऊल होते, जे माजी सरपंच होळगावचे, विनोद भाऊ पाटील आहेत जे उभाटा कृष्णा उभाटाचे शहर प्रमुख आहेत अंजनगावचे, मुरलीधरजी तुरखडे सर आहेत. आता आपण भाषण सर्वांचे घेऊ शकतो, सर्व